नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हलिंगच्या या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे चारू आणि मी तुम्हाला घेऊन चालली आहे मुन्नारला. कोडाय कॅनलला बाय बाय करून आम्ही मुन्नारकडे निघालो. कोडाय कॅनल टू मुन्नार हे 167 किलोमीटर आहे, ज्याला 4.25 तास लागणार होते, पण ट्रॅफिक नसेल तर. इथे आल्यावर ढग जरा दाटून आले होते आणि डोंगरांच्या संख्येत सुद्धा जास्तच वाढ झाली होती. जरा जास्तच डोंगर इकडे दिसायला लागले होते, पण नजारा मात्र फार सुंदर होता. मुन्नारमध्ये चहाची आणि वेलचीची शेती केली जाते. आम्हाला वेलचीची शेती दिसायला सुरुवात झाली होती आणि लवकरच आमचे रिसॉर्टसुद्धा दिसू लागले होते. आमचे स्वागत त्यांनी टीका लावून आणि वेलकम ड्रिंक देऊन केले. रिसॉर्टचे नाव होते ले मॉन्ट फोर्ट रिसॉर्ट. लॉबी फारच छान होती. आता मी तुम्हाला रूम टूर देते. चला तर, ही आहे आमची रूम 302 आणि ह्याच्या बाजूची 303 ती पण आम्ही बुक केलेली आहे, कारण आम्हाला 2 रूम्स हव्या होत्या. तर चला आतमध्ये जाऊया. इथे त्यांनी डोरबेल दिलेली आहे आणि त्यांनी लॉकिंग कार्ड दिले, जे इथे इन्सर्ट केल्यावर आपल्या आतमध्ये सगळे लाईट्स लागतात. आणि एंट्रन्सलाच त्यांनी वॉशरूम दिलेला आहे. जो स्पेशियस आहे. समोरच वॉर्डरोब दिलेला आहे. आणि त्यामध्ये एक सेफही दिलेला आहे. इथे त्यांनी आपल्या लगेज ठेवण्यासाठी जागा दिली आणि खाली शूज ठेवण्यासाठी. त्यानंतर इथे आम्हाला नट्सचे डबे दिसले आणि काही चिप्स दिसले, चॉकलेट्स पण होते.
पण हे सगळं काही चार्जेबल होतं, कॉम्प्लिमेंटरी काहीच नव्हतं. आणि हे वॉटर बॉटल्स आहेत, कारण इथे ग्लास बॉटल्सच वापरतात, प्लास्टिक वापरत नाही. इथे टी कॉफी सेट त्यांनी दिला होता. आणि आम्ही आत्ताच आलो त्यामुळे आमचं हे लगेज इथेच होतं. तर ही आहे या इकडची बेडरूम. अशी त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. हा टी व्ही सेट त्यांनी इथे दिला आहे आणि एक मोठा मिरर आणि त्याच्याबरोबर इथे एक टेबल आणि चेअरही दिलेली आहे. म्हणजे तुम्ही तुमचं रायटिंग वर्क वगैरे काय लॅपटॉपवरचं काम असेल ते सगळं काही इकडे करू शकता. त्याचबरोबर इकडे एक सोफा सेट, टीपॉयही दिलेला आहे. आणि बेस्ट पार्ट हा आहे की इथे मस्तपैकी बाल्कनी आहे आणि तिथेही सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि बाल्कनीतून हा व्ह्यू एकदमच सुंदर दिसत आहे. इथूनच आम्ही आलेलो आहोत, खरं इथल्याच रस्त्यावरून आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही 2 रूम घेतलेत. त्याच्यामध्ये हा एक डोर आहे जो पार्टिशन म्हणून ठेवलेला आहे. या डोरमुळे 2 रूममध्ये पार्टिशन होते. हा डोर उघडला की त्या साईडला सेम असाच रूम आहे. इथेही ॲज इट इज तसंच आहे. सोफा सेट, टेबल, चेअर, मिरर, टी व्ही सेट आणि लगेज ठेवायला, सामान ठेवायला जागा. तसंच एक नट्स वगैरे ठेवलेले आहेत. वॉटर बॉटल्स ठेवलेले आहेत. टी सेट, कॉफी सेट आहे. इथेही तसेच वॉशरूम आहे ॲज इट इज. आणि तिथल्या रूमसारखंच इथे सुद्धा बाल्कनी आहे. ॲम्बियन्स फारच सुंदर होता दोन्ही रूमचं. इथेही बाल्कनीमध्ये सिटिंग अरेंजमेंट आहेत. आम्ही 6:30ला इथे पोचलो होतो म्हणून छोटीशी भूक लागली होती म्हणून पटकन थोडे स्नॅक्स ऑर्डर केले. सँडविचेस, पनीर पकोडा वगैरे असंच काहीसं. ते पटकन खाल्लं आणि रेस्टॉरंट बघायला गेलो. हे आहे इकडचं रेस्टॉरंट. चला याची पण एक झलक दाखवते. रेस्टॉरंट बघितल्याबरोबरच एकदम स्पेशियस वाटलं. सिटिंग अरेंजमेंट फार छान केली होती त्यांनी. याचाही ॲम्बियन्स खूप सुंदर होता. फारच मोठं रेस्टॉरंट होतं. म्हणजे एकाच वेळेला भरपूर जण इकडे डिनर लंचला येऊ शकतात. रेस्टॉरंटच्या बाहेर काहीसं असं दिसत होतं. समोरच मला स्विमिंग पूलही दिसत होता. त्याला त्यांनी इन्फिनिटी पूल असं नाव दिलं होतं. मघाशी रिसेप्शनची लॉबी दाखवताना तिकडची गॅलरी दाखवायची राहिली होती. इथे एक गंमतच होती. इथे कैरीचे झाड होते, म्हणजेच आंब्याचे, आणि तिथे अशा कैऱ्या लगडलेल्या होत्या. हाताच्या अंतरावर या कैऱ्या होत्या. पण या कैऱ्या आता घेऊन तरी करू काय त्याचं, म्हणून आपली मनातली इच्छा मनातच दाबली मी. आता मी तुम्हाला रिसॉर्ट टूर देते. चला तर. हा इकडचा कम्युनिटी हॉल आहे. इथून एंट्रन्स आहे. आम्ही इकडूनच आलो. आणि इथे एक मस्त फाउंटन आहे जे आता सध्या चालू नाही आहे कारण ऑलरेडी इकडे खूप पाऊस पडतो आहे. आणि हे आमचं रिसॉर्ट आहे. खूप सुंदर नजारा आहे हा. इथे एन्जॉय करण्यासारखं खूप आहे. म्हणजे रिसॉर्टच्या आतमध्ये बसूनही तुम्ही एन्जॉय करू शकता. हा लॉन आहे छानसा. आणि इथे पार्किंग स्पेस आहे. तुम्ही तुमच्या गाड्या इथे पार्क करू शकता. इथे एक छोटीशी सेटिंग अरेंजमेंट केली आणि किती छान घोडा आहे हा. हा पार्किंग एरिया झाल्यानंतर इकडे कॅम्पफायरची अरेंजमेंट आहे.
मस्तपैकी इथे खुर्च्या लावलेल्या आहेत आणि मध्ये ते बॉनफायरचं अरेंजमेंट. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. हे मला वाटलं इथे काहीतरी म्युझियम आहे, पण त्यांना विचारल्यावर कळलं की हा कुठल्या तरी फिल्मचा सेट आहे आणि ती फिल्म लवकरच इथे शूट होणार आहे. चोहो बाजूने इथे डोंगरच डोंगर आहेत आणि डोंगराच्या मध्ये आपण राहतोय असा काहीसा फील आहे इथे. तुम्ही इथे सायकलिंग पण करू शकता. सायकलही इथे मिळते आणि भरपूर स्पेस असल्यामुळे मस्त सायकलिंगचा आनंद इकडे घेऊ शकता. आता आम्ही चाललो आहोत रिसॉर्टच्या बाहेर काही पॉईंट्स बघायला. इकडच्या लोकांनी बरेचसे पॉईंट्स सुचवले आहेत, त्याप्रमाणे आता पहिले आम्ही रोज गार्डनला व्हिजिट द्यायला जात आहोत. तर चला जाऊया रोज गार्डनमध्ये. आता आपण आलो आहोत रोज गार्डनमध्ये. खूप गर्दी आहे इकडे आणि हे आहे तिकीट काउंटर. रेट्स आहे इकडचे. ॲडल्टसाठी 60, किड्स 6 to 12 30 रुपीज, प्रोफेशनल फॅमिलीसाठी 150.
ही काही गुलाबाची नाही आहेत फुलं, वेगळ्याच प्रकारची, पण खूप सुंदर आहेत. प्लीज समवॉट जरबेरा किंवा सनफ्लावर त्यांच्याच फॅमिलीमधली असतील. हे छोटंसं पॉन्ड आहे इथे आणि त्याच्यात एक छोटीशी व्हाईट लिली आहे, म्हणजे कमळासारखं दिसते पण त्याला कमळ नाही म्हणत, व्हाईट लिली म्हणतात ते आहे. इथेही एक छोटंसं आहे त्याला पॉन्ड आणि त्याच्यातही आलेले आहेत कमळ. वाव, ही किती छान अरेंजमेंट आहे इकडे. याच्या आतमध्ये बहुतेक कुंड्या ठेवायच्या असतील. खरंच खूप सुंदर आहे हे रोज गार्डन. रोजेसच नाही पण बाकीच्या प्रकारची फुलंही इथे खूप आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे इकडे सजावट केली आहे ना, मस्तच, खूप छान. लोक इथे सेल्फ्या काढत होते. बरेच ठिकाणी सेल्फी पॉईंट असो नसो पण स्वतःचे फोटो काढत होते. याच्यानंतर आम्हाला मडुपेट्टी डॅमला व्हिजिट करायला जायचे होते. अजून कोणत्या पॉईंटला आम्ही व्हिजिट केलं हे मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेन. त्या दुसराही ब्लॉग बघायला विसरू नका. मुन्नारचा हा दुसरा ब्लॉग असेल आणि या ब्लॉगलाही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला. आता आम्ही निघालो होतो मडुपेट्टी डॅमकडे. हा आहे मडुपेट्टी डॅम. पाणी सोडलेलं आहे धरणाचं. आणि हे आहे इथं छोटंसं मार्केट. तिथे स्पायसेस, चॉकलेट सगळं काही मिळतं. तर हा ब्लॉग मी आता इथे संपवत आहे. मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला चॉकलेट फॅक्टरी आणि इतर काही जे आम्ही व्हिजिट केलं आहे ते दाखवणार आहे. तर तो ब्लॉग बघायला विसरू नका.